जय शिवराय मित्रांनो राज्यातील कृषी यांत्रिकरण योजनेच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सन 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना, केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना, याचबरोबर कृषी विस्तार उपअभियान अंतर्गत आत्मा योजना या योजना राबवण्याकरता प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। आणि याच्या संदर्भातील 3 महत्त्वाचे असे जी.आर आज 11 मे 2026 रोजी घेण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्यामधील पहिली योजना आहे आर.के.व्ही.वायच्या अंतर्गत कृषी यांत्रिकरण उपअभियान, केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी कृषी यांत्रिकरण योजना। या योजनेच्या अंतर्गत 500 कोटी रुपयाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे। केंद्र शासनाचा 60% निधी आणि राज्य शासनाचा 40% निधी अशा प्रमाणामध्ये ही योजना राबवली जाते। आणि याच्याच करता केंद्र शासनाचे 300 कोटी आणि राज्य शासनाचे 200 कोटी असे एकूण 500 कोटी रुपयाच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गांना हा निधी वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या विविध योजना अंतर्गत पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात अनुदानाचं वितरण बाकी आहे। साधारणपणे 900 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम ही शेतकऱ्यांना अनुदान वितरण करण्यासाठी बाकी आहे। आणि आता निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुदान वितरित करण्यामध्ये मोठी मदत होणार आहे। याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यासाठी 345 कोटी रुपयाची मदत केली जाणार आहे। अवजार बँकेच्या स्थापनेसाठी 130 कोटी रुपये, फ्लेक्सी फंड 20 कोटी रुपये आणि प्रशासकीय खर्च 5 कोटी रुपये अशी एकूण 500 कोटी रुपयाची तरतूद असणार आहे। याचप्रमाणे दुसरी एक महत्त्वाची अशी योजना आहे ती म्हणजे राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकरण योजना। या योजनेसाठी सुद्धा 1000 कोटी रुपयाची निधीची तरतूद होईल अशा प्रकारची अपेक्षा होती। मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेकरता 20 कोटी रुपयाची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे, जेणेकरून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांचं अनुदान वितरण होण्यामध्ये मदत होणार आहे। महाडीबीटी पोर्टलवरून पात्र झालेल्या शेतकऱ्यांचं अनुदान वितरण करण्यासाठी हा निधी वितरित करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना या जी.आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। याचप्रमाणे कृषी उन्नती योजनेअंतर्गत कृषी विस्तार उपअभियानांतर्गत राबवली जाणारी आत्मा योजना आणि या योजनेला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि 170 कोटी रुपयाच्या निधीसह ही योजना 2026-27 मध्ये राबवण्याकरता मंजुरी देण्यात आलेली आहे। याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या बाबी राबवल्या जातील, कशा प्रकारे याला निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे याच्याबद्दलची माहिती सुद्धा या जी.आर मध्ये देण्यात आलेली आहे। आणि अशा प्रकारे या 3 जी.आरच्या माध्यमातून राज्यामध्ये कृषी यांत्रिकरण किंवा त्या सम असलेल्या इतर योजना राबवायलाही मंजुरी दिलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांची प्रलंबित असलेली अनुदानं या जी.आर मुळे, या शासन निर्णयामुळे कुठेतरी वितरित होण्यासाठी आता मदत होणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 2025-26 मधील 927 कोटी रुपयापेक्षा जास्त अनुदान शेतकऱ्यांचं प्रलंबित आहे। याचप्रमाणे 2026-27 मधील तरतुदी एकंदरीत आपण जर पाहिलं तर कृषी समृद्धी योजनेअंतर्गत तरतुदीत करण्यात आलेला निधी वितरित केल्यानंतरच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळणार आहे। आणि याच्या संदर्भातील जे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।